आता आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे जोडले गेलेले आहेत। सुप्रिया ताई, तुमच्याकडे काय माहिती आहे या पूल कोसळण्याच्या बद्दलची? माझं आत्ताच पुण्याचे कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे। त्यांच्याकडून मी आढावा घेतलाय। अति प्राथमिक काहीच डिटेल्स नाही आहेत, पण आता त्यांनी प्रशासन पूर्णपणे तिथे पोहोचलेलं आहे आणि एनडीआरएफची टीम ही रस्त्यावर आहे किंवा पुढच्या 5 मिनिटात तिथे पोहोचणार आहे असं कलेक्टरांनी मला सांगितलं। मला वाटतं आता तातडीने लोकांना वाचवणे, तिथून बाहेर काढणे हे आपल्याला प्राधान्य असलं पाहिजे। काय झालं कसं झालं आता ते आपण उद्या बघूया। आता तातडीने प्रत्येक माणसाला मदत मिळणं ही प्रशासन आणि आपल्या सगळ्यांची प्रायोरिटी असली पाहिजे। निश्चितच, पण तुमच्याकडे काय माहिती आहे ताई, किती लोक वाहून गेल्याचा अंदाज आहे? नाही, अंदाज 5 तर कन्फर्म्ड आहे। एक 20-25 चा नंबर येतोय पुढे, पण नक्की काही माहिती नाही। मला असं वाटतं आता आपण पॅनिक होण्यापेक्षा प्रशासनाला मदत करणे आणि तातडीने जास्तीत जास्त लोकांना तिथून वाचवणे ह्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। नक्की, पण असं म्हटलं जातंय की हा पूल धोकादायक स्थितीत होता तरी सुद्धा तो चालू होता आणि तो कदाचित बंद केला असता तर ही दुर्घटना टळली असती। हे अगदी तुमचं बरोबर आहे। असे कुठल्याही ठिकाणी स्पेशली अनेक वेळा आपल्याला आठवत असेल आधी पण अशा ठिकाणी जिथे धोकादायक असतं किंवा पावसाळ्यात असतं, अशा अनेक लोकेशन्स बंद केले जातात की याच्यात रिस्क असतं। तर आता हा का बंद केला नाही का नाही, पण ही ती वेळ नाही। आत्ता वेळ लोकांना वाचवणं आणि तिथून जे पर्यटक आहेत त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणं ह्याला प्राधान्य सरकारने दिलं पाहिजे। आणि उद्या शांतपणे एकदा सगळे सुरक्षित ठिकाणी आले आणि जेवढी जास्त लोक आपल्याला वाचवता येतील त्यांना वाचवणं ही ह्याचं आता प्राधान्य। आता टीका करायची वेळ नाही, उद्यापासून त्याची चर्चा करू, पण आता प्रत्येक जीव वाचवणे आणि त्याला तिथून बाहेर काढणं ह्याला प्रायोरिटी आपण प्राधान्य दिलं पाहिजे। यंत्रणा तिथं पोहोचते, पण आपले काही कार्यकर्ते काही नेत्यांना आपण सूचना केल्यात का की या सगळ्या संकटाच्या काळात आपण मदतीला धावून जावं? कलेक्टरांना केला, कलेक्टरांनी मला माहिती दिली। त्याच्यानंतर तिथले स्थानिक सगळेच पक्ष पदाधिकारी सगळे तिथे माणुसकीच्या नात्याने, हे राजकारण करायची वेळ नाही, हो. ही माणुसकीची वेळ आहे। त्याच्यामुळे जो तिथे जवळ असेल त्यांनी उठायचं, तिथे जाऊन प्रत्येकाने मदत केली पाहिजे। अशी ही वेळ, ही माणुसकीची वेळ आहे, राजकारणाची वेळ नाही। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत आता खासदार सुप्रियाताई सुळे होत्या आणि त्यांनी